मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भूखंड देण्याच्या निर्णयावर आता आक्षेप घेण्यात आलाय। वित्त विभागाने हा आक्षेप नोंदवलाय, तर जाहिरात न देता एका संस्थेला शासकीय भूखंड दिल्यास इतर संस्था सुद्धा अशी मागणी करू शकतील, असं संबंधित विभागाचं म्हणणं आहे। वित्त विभागाचा आक्षेप असताना सुद्धा बँकेला 2566 चौरस मीटरचा भूखंड देण्यात आल्याची चर्चा आहे आणि 2011 मधील जनहित याचिकेवर खरं तर न्यायालयानं कोणताही सरकारी भूखंड विना जाहिरात देता येणार नाही असं स्पष्ट केलंय। आता हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची सुद्धा शक्यता। एकूणच आपण पाहतोय वित्त विभागानं हा आक्षेप नोंदवलेला आहे। डिसेंबर 2023 रोजी भूखंडासाठी शासनाला एक प्रस्ताव देण्यात आला होता। बँकेचा हा प्रस्ताव जलद गतीनं पुढे सरकला। त्यानंतर 29 जुलै रोजी बँकेला पशुसंवर्धन विभागाची गोरेगाव इथली जागा मंजूर झाली। त्याला विरोध झाल्यानंतर आदेश मागे घेण्याची नामुष्की सुद्धा शासनावर ओढवली होती। दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत शीव इथल्या भूखंड बँकेला देण्यास मंजुरी देण्यात आली।